Welcome to topic electrical circuit for MMRD examinations. Electrical engineering. Electrical circuit. Basic definition of electrical circuit is an electrical circuit is a closed path through which electric current will flow. इलेक्ट्रिक सर्किट हा एक क्लोज पाथ आहे ज्याच्यामधून इलेक्ट्रिक करंट फ्लो होईल. बेसिक कंपोनंट्स कोणते कोणते याच्यामध्ये सोर्सेस आहे. सोर्सेस म्हणजे बॅटरी राहू शकते किंवा एसी सप्लाय राहू शकतो. कंडक्टर आहे. कंडक्टर मध्ये वायर्स डिपेंडिंग ऑन कॉपर किंवा अल्युमिनियम राहू शकतो. नेक्स्ट आहे लोड. लोड मध्ये बल्ब असू शकतो, मोटर किंवा रेजिस्टर तुमचा असू शकतो. नेक्स्ट स्विचेस कंट्रोल करंट फ्लोज. बेसिक कंपोनेंट्स ऑलरेडी डिस्कस. सोर्सेस आहे, कंडक्टर आहे, लोड आहे, स्विचेस आहे. ठीक आहे. टाइप्स ऑफ सर्किट. ओपन सर्किट असू शकतो. ओपन सर्किट मध्ये नो करंट फ्लोज. मला माहित आहे ओपन असल्या म्हणजे सर्किट करंट फ्लो होत नाही. क्लोज सर्किट मध्ये तुमचा करंट फ्लो होईल. शॉर्ट सर्किट very low resistance and high current will be flow. In series circuit same current and voltage will be divided. In parallel circuit same voltage and current will be divided. अगर हम ओम्स लॉ की जर आम्ही ओम्स लॉ ची गोष्ट जर केला तर फॉर्म्युला आहे V is equal to I into R. V shows the voltage drop, I is a current in ampere, R is the resistance in ohms. V is equal to अगर resistance R is equal to rho into L by A. R is equal to rho into L by A. Resistivity. Rho is a resistivity and L is a length. ठीक आहे. ह्या फॉर्म्युल्यावर बेस्ड एखादा क्वेश्चन विचारू शकतो. नेक्स्ट क्रिचॉफ्स करंट लॉ. क्रिचॉफ्स हॅज टू लॉज. क्रिचॉफ्सचे दोन नियम आहे. पहिला करंट लॉ आणि दुसरा व्होल्टेज लॉ. क्रिचॉफ्स करंट लॉ. समेशन ऑफ इनकमिंग करंट इज इक्वल टू द आउटगोइंग करंट. हा क्रिचॉफ्स करंट लॉ आहे. and Kirchhoff's voltage law is a summation of all voltage in closed circuit is equal to 0. This is the Kirchhoff's voltage law. Series circuit formulas. Total resistance. जर सिरीज सर्किट आहे तर जो रेजिस्टन्स आहे तो ऍड होईल. टोटल रेजिस्टन्स R1 प्लस R2 प्लस R3 इज इक्वल टू R. जर व्होल्टेज डिव्हिजन होईल सिरीज मध्ये V इज इक्वल टू V1 प्लस V2 प्लस V3. जर पॉवर अँड एनर्जी मध्ये पॉवर का फॉर्म्युला P इज इक्वल टू V इंटू I किंवा I स्क्वेअर R इज इक्वल टू V स्क्वेअर बाय R. किंवा एनर्जीचा फॉर्म्युला आहे पॉवर मल्टिप्लाइड बाय टाइम. जर एसी सर्किटचा बेसिकचा व्होल्टेज इक्वेशन आहे V इज इक्वल टू Vm साइन ओमेगा टी. आणि याच्यामध्ये इम्पिडन्सचा फॉर्म्युला आहे तो आहे आमच्याकडे अंडर रूट R स्क्वेअर प्लस XL मायनस XC होल स्क्वेअर. रिएक्टन्स दोन तरचे रिएक्टन्स आहे, इंडक्टिव्ह रिएक्टन्स आणि कॅपॅसिटिव्ह रिएक्टन्स. XL is equal to 2 pi FL and the capacitive reactance unit by capital X small c equal to 1 by 2 pi FC. Power factor unit by power factor is equal to cos phi. Determine efficiency of circuit. काही क्वांटिटीज दिल्या आणि त्याची युनिट पण दिल्या. जनरली जे विचारतात व्होल्टेज युनिट व्होल्ट आहे, करंटचा युनिट एम्पियर, रेजिस्टन्सचा युनिट आहे ओम, पॉवरचा क्वांटिटी त्याचं युनिट आहे तुमच्याकडे वॅट, एनर्जी क्वांटिटी त्याचे युनिट आहे म्हणजे kWh किलोवॅट आवर. These are the whole slide. You can look at, check करू शकता तुम्ही. Please like and subscribe our channel. Thank you.